पंढरपूरला आलेल्या भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबतच विठुरायाचा लाडू बुंदीचा प्रसाद देखील प्राणप्रिय आहे। मंदिर समितीच्या वतीनं बुंदीचे लाडू तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। यावर्षी 13,50,000 बुंदी लाडू तर 60,000 राजगिरा लाडू मंदिर समितीच्या वतीनं तयार करण्यात आले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमानुसार हे बुंदी लाडू तयार करण्याचे काम मंदिर समितीचे 120 कर्मचारी 24 तास करत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आषाढी यात्रेचा सोहळा 6 जुलै रोजी संपन्न होतोय। यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 15 ते 16 लाख भाविक पंढरपूरमध्ये येत असतात आणि विठुरायाच्या दर्शनाबरोबरच भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू घेऊन जाण्याची मोठी आस लागलेली असते। भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिर समितीने तयार केलेला हा लाडू आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, गावातल्या आपल्या मित्रांना घेऊन जातात आणि हेच लाडू तयार करण्याचं काम या ठिकाणी मंदिर समितीच्या लाडू केंद्रामध्ये युद्ध पातळीवर सुरू आहे। अत्यंत माफक दरामध्ये हे लाडू या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना दिले जातात। आपण बघू शकताय एकदम स्वच्छ आणि निर्मळ वातावरणामध्ये हे लाडू तयार केले जात आहेत। या ठिकाणी महिला भगिनी लाडू पॅकिंग करण्याचं काम करत आहेत। हा लाडू तयार करण्यासाठी जवळपास 25,000 किलो हरभरा डाळ, 37,500 किलो साखर, 17,000 किलो शेंगदाणा तेल, 500 किलो काजू, 400 किलो बेदाणा, 37 किलो विलायची आणि 2,500 ग्रॅम केशरी रंगाचा वापर करण्यात आलेला आहे। काजू, बेदाणा वापरून अत्यंत चविष्ट असे हे लाडू तयार केले जातात। या वर्षी जवळपास 13,50,000 लाडू तयार करण्याचं काम सुरू आहे आणि जवळपास 70 ग्रॅम वजनाचे 2 लाडू हे कागदी पिशवीमध्ये पॅक करून 20 रुपयाप्रमाणे भाविकांना दिले जातात आणि भाविक देखील मोठ्या श्रद्धेने हा प्रसाद आपल्या गावाकडे घेऊन जातात। मंदिर परिसर असो किंवा दर्शन रांग असो, या ठिकाणी या लाडू विक्री केंद्र उभा करण्यात आलेले आहेत, जेणेकरून दर्शन झाल्या भाविकांना लाडूचा प्रसाद घेता येईल। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।